आत्म्याचा भाव प्रेम आहे, विनम्रता आहे, नम्रता आहे, सेवा आहे, अहंकार नाही. तो परभाव आहे, स्वभाव नाही, परभाव. वाईट लोकांकडनं आपण परचेस केलेला आहे तो, असुरी संपत्तीच्या स्वामींकडनं विकत घेतलेला आहे तो, दैवी संपत्तीतून आलेला नाही. दुसऱ्यावर तो अवलंबून आहे. अहंकार करण्यासाठी दुसरा माणूस लागतो. भांडायला दुसरा लागतो की नाही? कोणाशी भांडावं? राग आला कोणीच नाही, आरसा समोर असेल, स्वतःशी देखील भांडता येत नाही. आरशाकडे पाहून कोणाशी भांडावं? दुसरा नाही, म्हणून दुसरा पाहिजे असतो. अहंकार करण्यासाठी दुसरा माणूस लागतो, स्वतःमध्ये तो थांबत नाही. कोणतरी लागतं. आकडून चालायचं जरी असेल तर पाहणारे पाहिजे की नाही? पण सगळे आंधळे आहेत आणि त्याच्यात हा आकडू आणून बसवला, चाल. कोणाला चाल? तो आपला अशी चाल चालेल? कारण आकडूपणाची चाल दाखवायला देखील फार कष्ट पडतात हो, सोपं नाही आहे ते. असं करावं लागतं, असं ताणावं लागतं, असं फार अवघड आहे ते चाल. मी करून पाहिली पण नाही जमली. अवघड आहे ती चाल. असं तोंड फुगवावं लागतं, रंगेली दाखवावी लागते, किती प्राणांचा कोठा लागतो, अजून मला गणित नाही लागलं. तो स्वतःमध्ये थांबत नाही, म्हणून दुसऱ्याच्या नजरेत प्रतिष्ठित होण्याचा प्रयत्न असतो. का आपण आकडतो? का आपण रागावतो? का अहंकार दाखवतो? का अहंकाराचं प्रदर्शन करतो? का रग्गेलपणा दाखवतो? का मी हुशार आहे हा भाव दाखवतो? कारण त्याच्या मनात मी मोठा आहे हे एकदा घुसलं पाहिजे. तुला काही कळत नाही, म्हणजे तिला कळावं की हे काहीतरी मोठे दिसतात. तो अहंकारी समजावा. कोणाला काही कळत नाही साहेब, जे मला कळतंय ते. न बोललं तरी चालतं, कोणाला काही कळत नाही. अरे हे सगळे बियाकली आणून बसवलेले आहेत, म्हणजे अहंकार. कारण दुसऱ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे हा भाव प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न अहंकारी माणूस करतो. दुसऱ्याच्या नजरेत प्रतिष्ठित होण्याचा प्रयत्न असतो. दुसऱ्याच्या मनोभूमीवर स्वार होतो. अहो, एका जंगलात तुम्हाला ठेवलं आणि इम्पाला कार दिली, आजकाल कोणकोणते मॉडेल निघालेत, ती समजा दिली, दाखवायचं कोणाला? प्रश्न आहे. तुम्ही पायीच चाला. शेवटी कोणाला? वाघ, सिंह, चिते ते काय त्या कारला पाहून काय करतील? दाखवायला पाहिजे ना कोणीतरी. नजरेत प्रतिष्ठित होण्याचा प्रयत्न असतो. दुसऱ्याच्या मनोभूमीवर स्वार होतो तो, दुसऱ्याच्या मनावर ते चढाई करतो. जुना काळ होता, खेडे होतं. एका बाईने अंगठी घातली. आता अंगठी घातली, प्रत्येकाला ती असं लग्नामध्ये एका आली, कवठेकर इकडे या, हे तू काय हसायलीस, तुला समजत नाही का? कोणीच विचारी नव्हती अंगठीविषयी, चौकशीच करी ना. फार राग आला. शेवटी एक बाई विचारीनं कुठून आणली, काय आणली, काय आहे, इतका राग आला तिला. शेवटी स्वतःचं झोपडं पेटून दिलं. पेटून दिलं की सगळे बाया पळत आल्या, लोक पळत आले. सांगायला लागली, जा हे करा ते करा, पाणी विझवा. मग एकाने सहज विचारलं, अंगठी कुठून आणली? आधीच विचारलं असतं तुम्ही कशाला जाळलं असतं, म्हणले माझं झोपडं. अहंकाराचं एक प्रदर्शन आहे. स्वतःचा कल्पना लोक स्वतःविषयी निर्माण करतो.
मी फार मोठा आहे हा स्वतःच सांगतो. ही कल्पना लोकात असतो. रावण कल्पना लोकात होता, मी मोठा आहे. हा अहंकारी माणूस एक स्वतःच्या भोवतीची एक स्वतःच्या कल्पना लोक निर्माण करतो, जे नाही ती आहे असं भासवण्याचा प्रयत्न असतो दुसऱ्याच्या मनावर. मला सगळं काही येतं, काहीही येतो हे दाखवण्याचा एक प्रयत्न असतो. कारण कल्पना लोकात असतो की मला फार काही येतं. पण दुसरे देखील अहंकारग्रस्त असतात. बरं कोणाला दाखवतो? दुसरे तसेच असतात. हे पहा, माझजवळ 2 कार आणल्या. तो असा पाहतो, माझजवळ 4 आहेत. तो अहंकारीच असतो. ते यांच्या मनातील स्वप्नाच्या भिंती पाडतात. 10 अमेरिकेच्या 4 कार एका घरात असतात, 4 माणसं असली तर. आणि आपण गेलो, आमच्याकडे कार आहे. तिथली मजुरनी म्हणती माझजवळ कार आहे, तुला बसायचं तर बस, मोलकरीण कारमध्ये जाते. आपला अहंकार पडेल की नाही? मोठ्या पुढे अहंकारच दाखवत नाही. एक तहसीलदार असेल आपल्यामध्ये, समजा तो असा चालेल, पण कलेक्टर आला तर छाती अशी. दुसरा अहंकारी भेटला की याचा पंक्चर होतो अहंकार. ते यांच्या मनातील स्वप्नांच्या भिंती पडतात, कारण त्यांच्या मनावर त्यांचा ताबा असतो. अहंकारी माणूस दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. अहंकारी माणसांची कॅपॅसिटीच कमी होते. पहा, एफिशियन्सी ज्याला म्हणता येईल. तो स्वतःच्याच याच्यात रमलेला आणि फुगलेला असतो. बायको जर म्हणली असं असं करा, हा अहंकारी नाही करू शकत. दुसऱ्यांच्या कल्पना पूर्णच करू शकत नाही. दुसऱ्यांच्या भावना, दुसऱ्यांच्या अपेक्षा हे पूर्ण करू शकत नाही. एक मस्ती असते, एक रगेलपणा असतो, एक कल्पना शक्ती, स्वतःविषयीची एक वेगळीच कल्पना केलेली असते की मी क्रीमी ऑटो आहे. आणि ते प्रतिकूल गेले ते याचे स्थान मनातील झुगारून टाकतात. कारण दुसरा चेतन आहे, जड नाही. हा अहंकारी माणूस अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, पण दुसऱ्यावर ते प्रभावही टाकू शकत नाही, कारण तो जड नाहीये, तोही चेतन आहे. चेतन तुमचा अहंकार ॲक्सेप्ट करत नाही. म्हणून अहंकारी माणसाचा अहंकार कोणीच ॲक्सेप्ट करत नाही. मागे नाव ठेवतात, समोर नाही जरी बोलता आलं तर. तो बदलणार, ते तुमच्या अहंकाराच्या प्रतिष्ठेला ध्वस्त करणार. मूर्ती तोडायला वेळ लागत नाही. तुमच्यापेक्षा जर वरचा असेल अहंकारी, तर तो तुम्हाला तोडून टाकतो, तुमची मूर्ती ध्वंस करतो, खलास करतो. अहंकार अशी वस्तू आहे, कोण्या एकाने झुगारले की हा माणूस दुसऱ्या माणसाच्या शोधात निघतो. माझ्याजवळ एक मोबाईल आहे. तो पुरोहितबाईंनी दिला. मी खुश झालो. 4,500 आहे. मी समजा पोखरणाला दाखवला 4,500. ते स्वतःचा काढतात. हा 15,000. मी खिशात ठेवतो. नाही, आता देसाई मोरेला दाखवतो. देसाई मोरे तुमचा? ते म्हणते 1,500. हा माझा 4,500. म्हणजे पोखरणाने जर माझा अहंकार ध्वस्त केला, अरे माझा 15,000 आहे, तुमचा 4,500 आहे. मग मी त्यांना दाखवतो, देसाई मोरेला. मग यांना दाखवतो, मधुकर बोरीकरला, तुमचा 2.5, माझा 4.5.
मी दुसरा माणूस शोधतो, दुसऱ्याला दाखव आपलं काय नाही, याला सोडून देऊ. अहंकार हा माणसं बदलत असतो. एकाने ध्वंस केला तर दुसऱ्याच्या मागे लागतो. पा